चला तर मंडळी, रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हे रोजचं टेन्शन राहते. सकाळी जेवण म्हटलं की संध्याकाळचा प्रश्न पडते की संध्याकाळी काय बनवायचं, किंवा संध्याकाळी बनवलं की सकाळी काय बनवायचं, हा नेहमी सगळ्या महिलांच्या डोक्यामध्ये विचार चालत असतो, आहे की नाही? जर असं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, हे बरोबर बोलले की नाही. तर आज आपण शिमला मिरच्याची मसालेदार अशी भाजी बनवणार आहे. सोबतच पोळ्या, एकदम मस्त भात, एकदम गोड असा रवासुद्धा बनवणार आहे. खायला सलादसुद्धा आणि एकदम पौष्टिक आहार आजच्या जेवणामध्ये मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं आपण जेवण रोज खाल्लं तर आपल्या शरीराला मस्त एकदम पौष्टिक आहार मिळतो. तर माझ्या घरामध्ये सर्वांना ही भाज्या वगैरे आवडतात. माझ्या मिस्टरांना सोडून सर्व मुलं आम्ही सर्व खातो. मस्त असं शौक एकदम आम्हाला आवडतात. तर अशाच आपण 15 मिनटाच्या अंदर आपण आजचं हे जेवण बनवून तयार करू शकतो. तुम्ही नक्की एंडपर्यंत पाहत राहा. तर चला, चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका. चला तर ही घेतलेली आहे अर्धा किलो मी मिरची. आपली शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची म्हटल्या जाते. एकदम फिक्की राहते, खायलाही खूप छान लागते. कशाही सलादमध्ये आपण किंवा कोणत्याही चटपटा असा आपण नाश्ता बनवला की त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तर मी याच्यामधली जे बीज राहते ते काढून घेतलेली आहे आणि कट लावलेला आहे. आपण याच्यामध्ये मसाला वगैरे भरणार नाही, तुम्ही एंडपर्यंत पाहत राहा कशी बनवायची. तर चला, याच्यासाठी आपल्याला काय काय हवं ते मी दाखवते. इथे मी 7-8 घेतलेल्या आहे लसणाच्या कोपऱ्या, इथे शेंगदाणे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, इथे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, आणि अद्रक आणि कांदा घेतलेला आहे काप केलेला 2. तर इथे आपल्या मनाप्रमाणे इथे कमी जास्त तुम्ही मसाल्यामध्ये करू शकता. तोपर्यंत मसालाही तयार होईल आणि एक इकडं आपण कुकरवर इथे भातही लावून घेणार आहे. जिरा राईस बनवणार आहे. त्याच्या आधी आपण याला 2-3 मिनटं मस्त असं धुवून एकदम मस्त भिजवत घालायचं. त्याच्यामुळं मस्त हे तांदूळ जे आहे चांगले लांब होतात. आणि ही डाळ तुरीची आहे, कब्बर आहे, हे आपण दोन्ही वेगवेगळे याला शिजून घेऊ. तर सर्वात आधी मसाल्याची तयारी करायची आहे आपल्याला. इथं पॅन घ्यायचा आहे आणि फुल गॅसवर इथं शेंगदाणे टाकून घ्यायचे, चांगले भाजून घ्यायचे आहे. हे बघा, मी इथे घेतलेले आहे 50 ग्रॅम शेंगदाणे. इथं कमी जास्त करू शकता तुम्ही. चांगले इथं कुरकुरीत भाजून घ्यायचे आपल्याला. तर हे बघा, छान कमी गॅसवर भाजून घ्यायचे, एकदम मस्त कुरकुरीत भाजल्या जातात. काढून घेतलेले आहे. त्यातच मी खसलेलं खोबरंसुद्धा घातलेलं आहे. चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे लालसर इथं आपल्याला. तर हे सुद्धा भाजून झालेलं आहे, काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. तोपर्यंत गॅस बंद करायचा आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. तर याच पॅनमध्ये इथं आपल्याला अद्रक, लसूण आणि कांदा हे तिन्ही भाजून घ्यायचे. जिन्नस टमाटर जे आहे ते वेगळं आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे. तर यालाही 5-6 मिनटं लागतात कमी गॅसवर भाजून घेण्यासाठी. तर चांगलं भाजून झालेलं आहे. तर आता इथं मिक्सीचा एक पॉट घ्यायचा आहे आपल्याला. तर गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याच्या आधी. तर चला, सर्वात आधी आपण इथं काढून घ्यायचं आहे सर्व मसाले प्लेटमध्ये. आणि आपण इथं मस्त एकदम चटकदार भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेळही लागणार नाही. तर सर्वात आधी इथं सर्वच आपण इथं जिन्नस जे भाजून घेतलेले आहे सर्व एकत्र वाटून घ्यायचे आपल्याला. सर्व ॲड करून घेते मी. हे बघा, छान मस्त बारीक वाटून घ्यायचे. शेंगदाण्याची सिलटही काढून घेतलेली आहे मी. तर आता इथं आपल्याला जे मसाले आवडत असेल ते तुम्ही इथं ॲड करू शकता. जे आवडत नाही तिथे स्किप करू शकता तुम्ही. तर पहिल्यांदा आपण इथं पाणी वगैरे टाकायचं नाही. थोडंसं इथं आपण कोथिंबीर टाकून घेऊन चांगलं इथं बारीक वाटून घ्यायचं. पाणी न टाकता इथं मी तुम्हाला दाखवते. एकदम मस्त पेस्ट बनतो याचा. एकदम पाहू शकता तुम्ही, कांदाही ओलसर राहतो, लसूणही ओलसर राहतो आणि कोथिंबीरसुद्धा. त्याच्यामुळं पाण्याची काहीच इथं आवश्यकता नाही आपल्याला. तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आणि याच पॅनमध्ये मी टमाटरसुद्धा एक वाटून घेणार आहे. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, मी मसाला काढून घेतलेला आहे आणि इथं मी चिरा लावलेला आहे. एक टमाटर घेतलेलं आहे मोठ्या साईजचं, इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता इथं टमाटरची बी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर खट्ट एकदम आंबट आवडत असेल तर बारीक वाटून घेतलेला आहे मी. तर चला, समोरची प्रोसिजर करून घेऊ. इथं तेल घातलेलं आहे मोठा. इथे 1 चम्मच भरून मी अर्धा कप तेल, अंदाजी घालायचं नाही, अर्धा कप जरी घातलं तरी चालेल. हा मसाला घालण्याआधी इथं जिरा राई घालायची आहे आपल्याला. आणि चांगलं इथं परतल्यानंतर आपण जे वाटलेला मसाला आहे, कांदा, लसूण, अद्रकचा पेस्ट मी इथं टाकून घेणार आहे. थोडंसं 1 टीस्पून इथं मी
ठेवलेला आहे. चांगला तर इथं फिरून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला जोपर्यंत लालसर होत नाही हा मसाला, तोपर्यंत आपल्याला मस्त ऑइलमध्ये फिरून घ्यायचा आहे. मसाल्याला जास्त वेळ लागत नाही आहे. मीडियम गॅसवर आपल्याला मसाले वाटून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, मी कंटिन्यू तुम्हाला दाखवते, तसेच तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. तर मीठ घातल्यामुळं मसाला जळत नाही आणि चांगला भाजला जातो कुरकुरीत. तर बघू शकता तुम्ही. तर इथं 3-4 मिनटं झालेली आहे. चांगला इथं भाजल्या गेलेला आहे, पाहू शकता तुम्ही. चला तर एक इकडे आपला मसालाही भाजला जातो आणि इथं आता आपण जिरा राईस बनवायचा आहे. इथं गॅस ऑन करायचा आहे आणि इथे मी एका पतील्यामध्ये बनवत आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता, माझ्याजवळ आहे पण मी तुम्हाला दाखवते. एक पतील्यामध्ये मस्त असे खिले खिले आपले तांदूळसुद्धा बनवले जातात. अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे, 1 टीस्पून मीठ घालायचं चवीनुसार. चांगलं परतल्यानंतर इथं पाणी घालायचं आहे. 1.5 गिलास पाणी घालायचं आहे एका कपाला. तर कप चांगला मोठाच आहे. तर याला उकळी आल्यानंतर तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ. मी 1.5 ग्लास पाणी घालत आहे एका कपासाठी. तर पाहू शकता तुम्ही. तोपर्यंत मसालाही छान आपला भाजला जातो. हे बघू शकता तुम्ही, लालसर मसाला झालेला आहे आपला. तर याच्यामध्ये टमाटर आपण जे वाटून घेतलेलं आहे ते ॲड करून घेऊ. तर आता इथे मसाला आपला कुरकुरीत भाजल्यानंतर जे मसाले तुम्हाला आवडतात ते मसाले इथं तुम्ही टाकू शकता. तर सर्वात आधी इथे आपण घातलेलं आहे टमाटर आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. बघू शकता तुम्ही. आणि मीडियम गॅसवरच सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे. फुल गॅसवर मसाले जळतात आणि खायलाही टेस्ट चांगला लागत नाही. तर बघू शकता इकडं पाण्यालाही उकळी येत आहे आणि मी तांदूळ धुवून घेतलेले आहे याच्यामध्ये ॲड करायचे आहे. मीडियम गॅसवर झाकून ठेवून आपल्याला इथं 10 ते 12 मिनटं मस्त इथं मीडियम गॅसवर तांदूळ शिजू द्यायचे. तर तुम्ही बघू शकता, फिरून घ्यायचं आहे. मीठ वगैरे ऑइल वगैरे सर्व एकजीव झाला की झाकून ठेवायचं आहे आपल्याला इथे. तर बघू शकता तोपर्यंत मसाल्यामधलं हे ऑइलसुद्धा इथं सुटल्या गेलेलं आहे. इथं काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही इथं तिखट टाकू शकता. मसाला घातलेला आहे मी 1 टीस्पून, हळद घातलेली आहे अर्धा टीस्पून. चांगलं फिरून घ्यायचं आणि इथं काळा मसालासुद्धा अर्धा टीस्पून घातलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता तुम्ही, मस्त इथं मसाल्यामधले जे ऑइल वगैरे सुटल्या गेलेलं आहे, मसालाही छान इथं भाजल्या जात आहे. मीडियम गॅसवरच सर्व प्रोसिजर करायची आहे आपल्याला फटाफट. मी माझ्या सिगडी 3 याची आहे, तर तिन्ही याच्यावर मी ते 3 प्रोसिजर चालू आहे. तांदूळही डाळही माझी शिजत आहे. इकडं आपली भाजी चांगली, इथं मसाले चांगले भाजल्या जात आहे. इथं सांबार घालायचा आहे, चांगलं फिरून घ्यायचं आहे. लास्टमध्येही तुम्ही ॲड करू शकता. पर मसाल्याचा मधामध्ये आपण कोथिंबीर टाकलं की मस्त कलर छान सुटतो. बघू शकता. आता ही आपण शिमला मिरची इथं काप केलेली आहे ॲड करून घ्यायची. चांगलं एकजीव मसाल्यामध्ये करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये जे छोटे छोटे शिमला मिरची राहतात ना, खूप छान ढोबळी मिरची लागते खायला. मोठी इथं बिलकुल आवडत नाही, त्याच्यामुळं आपण इथं काही मोठी मिरची घेतलेली नाही आहे. तर बघू शकता तुम्ही मसाल्यामध्ये कोटिंग आलेली आहे. आता पाणी वगैरे ॲड करायचं आहे याच्यामध्ये, कारण की मिरची शिजली गेली पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. तर मी इथे 1 गिलास पाणी ॲड करत आहे आणि चांगलं फिरून इथं झाकून ठेवायचं आहे. मीडियम गॅसवर मस्त शिजू द्यायचं आहे आपल्याला इथे. बघू शकता इथं टेस्ट करून तुम्ही पाहू शकता मिरची वगैरे मीठ वगैरे कमी जास्त. तर इथं आता शिजेपर्यंत वेट करायचा. इकडं डाळही शिजली गेलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मी 1 कप डाळ घेतलेली होती तुरीची, चांगली इथं शिजली गेलेली आहे. पॅनमध्ये मी केली होती. तर बघू शकता तुम्ही, तांदूळही छान इथं मस्त शिजले गेलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर दाखवते एकदम मस्त खिले खिले. तर हे कुकरमध्ये लावू शकता तुम्ही. 1 मिनटामध्ये मस्त 2 कामं होऊन जातात, डाळ आणि तांदूळ. तर आता डाळीला तडका द्यायचा आहे आपल्याला. तर इथं आता पॅन मी घेतलं नाही, इथं पातेल्यामध्येच आपल्याला डाळसुद्धा करायची आहे. तर बघू शकता मस्त मिरचीसुद्धा इथं छान शिजली गेलेली आहे. पुन्हा इथं थोडं आपण 10-12 मिनटं शिजू द्यायचे. इथं मी तडका देत आहे. इथं घेतलेलं आहे लसूण, कढीपत्ता, राई, जिरा, मीठ आणि हळद. हे एकत्र इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. भाजल्यानंतर ही डाळीचा जे आहे हे तडका आपण डाळीला देऊ. त्याच्यामुळं डाळ ही जे छान मस्त लागते. इथे मिरचीही वापरू शकता तुम्ही, लाल किंवा हिरवी, पण मी अशीच मुलं वगैरे खातात त्याच्यामुळं काहीच मिरची वगैरे टाकलेली नाही. इकडं डाळी शिजत आहे. आता इकडं आपल्याला काय करायचं आहे की इथे आपण रवा बनवत आहे. तर इथे मी घातलेला आहे 1 वाटी तूप.
साजूक तूप आहे, जे तुम्हाला आवडत असेल. इथं तुम्ही डाळडा किंवा इथं ऑइलसुद्धा वापरू शकता. पण जे तुपाचा स्वाद आहे ना, बिलकुल मस्त लागतो. हा ड्रायफ्रूट आहे, ड्रायफ्रूटमध्ये सर्वच इथे मी घेतलेले आहे. बदाम, काजू, पिस्ता, इथं सर्व खोबरा वगैरे सर्व. इथं मी नारळ जे किसून घेतलं होतं ते सुद्धा ॲड केलेलं आहे. चांगलं भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनटं आणि लो गॅसवरच सर्व प्रोसिजर करायचे. चांगलं भाजलं गेलेलं आहे. इथं रवा घ्यायचा आहे. इथे 1 कप रवा घेतलेला आहे. चाळून घ्यायचा, चांगला फिरून घ्यायचा याला आणि मस्त इथं आपल्याला कमी गॅसवर 10 ते 12 मिनटं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला कंटिन्यू दाखवते मी. 10 ते 12 मिनटं लागतातच. हे बघा छान मस्त इथं आपला अर्धवट आता भाजला गेलेला आहे रवा. बघू शकता मस्त इथं रवा भाजत आहे आपला. तर इथं झालेले आहे 7 ते 8 मिनटं चांगला भाजला गेलेला आहे. एकदम मस्त इथं रवा जे आहे एकदम खिला आहे. तर हे काढून घ्यायचं आहे. आता याच पॅनमध्ये आपल्याला साखरसुद्धा टाकायची आहे. मी काढून घेतलेला आहे रवा. आता इथं साखर ज्या कपाने रवा घेतला होता तोच मी इथे कप वापरत आहे. त्याच्या 1 कप मी रवा घेतला तर 1 कप इथं साखर घालत आहे. 1 टीस्पून इथं पाणी घालायचं आहे आणि चांगली इथे आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे साखर. जोपर्यंत साखरचा कलर जे आहे एकदम बदामी कलर किंवा एकदम शायनिंग येईपर्यंत आपल्याला इथं फिरवत राहायचं आहे कंटिन्यू. साखर बुडायला लागली नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे आणि जळलासुद्धा नाही पाहिजेत. तर हे बघा मस्त मेल्ट होत आहे साखर. हे बघा छान 10 मिनटं लागतात. कलर चेंज होत आहे एकदम. इथं लालसर आता तुम्हाला दिसत असेल थोडा लालसर कलर चेंज झालेला आहे साखरेचा. बघू शकता तुम्ही. डायरेक्ट ही रव्यामध्ये साखर टाकून तसंही पाणी किंवा दूध टाकून भाजू शकता. पण जे इथे आपण मेल्ट करून जे साखर टाकतो ते एकदम टेस्टी आणि दिसायलाही ॲक्टिव्ह दिसतो. तर हे बघा छान मस्त मेल्ट होत आहे. एकदम आपल्याला शायनिंग येईपर्यंत आणि बदामी कलर येईपर्यंत आपल्याला इथे फिरवत राहायचं आहे. कंटिन्यू फिरवायचं. एकदम सोनेरी कलर आला की आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे. इथं तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवते. कलर पूर्णपणे इथं चेंज झालेला आहे साखरेचा पाहू शकता आणि मस्त इथं एकदम डार्क कलर येत आहे. तर आता इथं पाणी घालायचं आहे आपल्याला. पाणी इथे आपल्याला रव्याच्या नुसार घालायचं आहे. इथे 1 कप पाणी साखर घेतलेली आहे त्याच कपाने 1 कप मी इथं पाणी घालत आहे. सेम क्वांटिटी ठेवायची आहे. आणि हे साखर जे आहे चांगली इथं फिट झालेली आहे. एकदम टाईट झालेली आहे दिसत असेल तुम्हाला पाहू शकता. काहीच काळजी करू नका. हे पाण्यामध्ये मस्त विरघळून जाते आणि कलरसुद्धा छान मस्त येतो. हा कलर लालसर आला की रवाही खूप छान दिसतो. बघू शकता तुम्ही मस्त इथं कलर आलेला आहे. साखरही मेल्ट झालेली आहे तुम्हाला दिसत असेल. आणि फुल इथं गॅस आता केलेला आहे मी. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की रवा घालायचा आहे. रवा आपल्याला डायरेक्ट घालायचा आहे आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे. एकदम रवा आपल्याला इथं पातळ दिसत आहे. मस्त रवा शिजला जातो साखरेच्या पाण्यामध्ये आणि कलरही छान येतो दिसत असेल तुम्हाला. आता झाकून ठेवायचं आहे. पूर्ण ऑब्झर्व करून घेते हा रवा पाण्याला. तर बघू शकता मस्त थिक दिसत असेल आत्ता सध्या. फक्त आपल्याला 2-3 मिनटं झाकून ठेवायचे. झाकल्यामुळं मस्त असा एकदम आपला रवा खिला आणि एकदम टेस्टी रवा बनून जातो. तर बस 2-3 मिनटं झालेली आहे. चांगला रवाही सेट झालेला आहे पाहू शकता तुम्ही. आपलं जेवणही तयार झालेलं आहे पूर्णपणे. आता हा आखरीतला आपण रवा बनवलेला होता. गोड काहीतरी असं जेवणामध्ये असलं की जेवण हे भरपूर असं खाल्ल्यासारखं वाटते. जेवण दुपारचं असो की संध्याकाळचं. तर चला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता सर्व इथं साहित्य आपण. चला तर ही घ्या जेवणाची थाळी. एकदम जबरदस्त एकदम टेस्टी शरीराला आवश्यक असणारी आजची थाळी बनून तयार झालेली आहे. बघू शकता जबरदस्त पौष्टिक जेवण इथं तयार केलेलं आहे. कोणत्याही पद्धतीचे इथं भाज्या आणि पोळी भाजी काहीतरी गोड आणि हे तळलेली हिरवी मिरची मस्त ढोबळी मिरची आहे. जास्त तिखटही नाही आहे आणि चणे वगैरे सर्व आपण इथं घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही. शरीराला असं जेवण जर असलं तर आपल्यापासून बिमाऱ्या खूप दूर राहतात.
तर असंच रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या जेवणामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटत असेल अशा काहीतरी थाळी बनवून तयार करा. तुम्हाला मस्त आवडेल खायला सुद्धा आणि शरीराला सुद्धा. तर कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका. अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा, मेन म्हणजे खात राहा. तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.